तर काय म्हणता मग आजचा ब्लॉग लय खतरनाक होणार आहे, कारण की आपण वैभव मीन प्रसाद आज एकाच ट्रॅक्टरवर गणपती उठवायचं विसर्जन चालू होतं बा. लागे आम्ही बसेल आणि लागे ब्लॉग काढणं चालू होता. म्हटलं गौरव एकदा तू हट बाजूला, पण तो काही हटे नाही. मग आम्हाला दिसली दिंडी, म्हटलं दिंडीचा व्हिडिओ काढू. दिंडीचा व्हिडिओ काढणं चालू होता. मग म्हटलं वापस घेतो आणि मग तुम्हाला पुढचा ब्लॉग दाखवतो. मग त्यातलं हे गणपती काही जास्त मोठा नव्हता आणि हा बघा पुढचा ब्लॉग. रस्ता पुरा रिकामा होता. लागे पुरा मंदा झालता एक, त्याला गुळीलाच देत होतो. म्हटलं जाऊ द्यावा आता काय करा, गरीब माणसं आहे बा आम्ही. मग आहे की नाही, मग दुसरा माणूस आला त्याला गुळून देतो. आम्ही डबलचे गरीब. आणि एक काय झालं, एक ते ट्रॅक्टर बी नाही चालू, ट्रॅक्टर चालवणारा लय खतरनाक माणूस आहे. आता तुम्हाला दाखवतो दिंडी. मग तुम्हाला दाखवतो दिंडी ना. हा बघा आता गणपती कितीच आहे, पण तुम्हाला वाटत असेल की गणपती लय लहान आहे, कारण की तशी मूर्ती पाहिजे एक, कारण की आमची मूर्ती छोटी असल्यामुळे आम्ही लवकर विसर्जित करत आहे. आणि आता दाखवतो तुम्हाला दिंडी. हे दिंडी आता इथून पासून तुम्हाला दिसतच आहे दिंडी किती मोठी आहे. तर ती जास्त मोठी नाही, नायगाव मंडल बोलते सबको बोलते. हा तर काय मग आता एवढी मोठी दिंडी होती. म्हटलं आता काय करा म्हटलं वापिस एकदा ब्लॉग करू आणि लगे तुम्हाला डबल एक ब्लॉग दाखवेल. आणि लगे आजचे दिवस इतकंच आहे. लगे बघा दुसरे पावले, आता दुसऱ्या पावले चालू झालेले आहे. हे बघा आता मोठा बँड नव्हता काही, तुम्हाला वाटत असेल. आणि ते पोरं नाचू राहिले तेव्हा आलाय मंकार बाप्पा. मग आम्ही पोर राहिलो आणि बाप्पा इतक्या मोठ्या पोरी. आणि लागे तुम्हाला तर माहीतच आहे की तुम्ही किती हरामी आहे. तुम्ही इतके हरामी आहे की पोरी पाहिल्याशिवाय राहायचं काय. तर मग पोरीचा काही ब्लॉग काढला नाही, कारण की ते आल्यात तुम्ही लय रिकाम चोट आहे आणि लागे लय भिकार चोट आहे. तर मग आहे की नाही, आजच्या दिवसासाठी एवढंच. बाय बाय. तर म्हटलं आता घरी चला. लागे या पा ऋतुराजन मी इतके मोठे दिसतो काय आहे बाप्पा. उंदरे लय आहे बाप्पा. आम्ही काहून की उंदरीचे